पण वातावरण बदलताना बघतो आहोत. बंगालच्या उपसागरामध्ये अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे. यापूर्वी अरबी समुद्रात फारसं कधीही पावसाळी वातावरण दिसलं नाही. त्यात वाढ होताना दिसते आहे. परंतु एकूणच फार समाधानकारक अशा प्रकारचं वातावरण अजूनही बनताना दिसत नाही. मुंबईच्या आजूबाजूने थोडं पावसाळी वातावरण आहे. इतरत्र महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण नाही. आपण GFS मॉडेलचा अंदाज पुढील 7 दिवसाचा बघणार आहोत. एकूणच बदलत्या हवामानानुसार कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पूर्व विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा उत्तरेकडील भाग, काही प्रमाणात अकोला, अमरावती आणि बुलढाण्याच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबारच्या उत्तरेला पावसाची शक्यता आहे. उद्या 7 तारखेला मध्य प्रदेशवरील पावसाळी वातावरण जळगाव, धुळे, अकोला, अमरावती, बुलढाणा या काही जिल्ह्यांवर उत्तरेकडून प्रभाव टाकणार आहे. दक्षिण कोकणात जोरदार सरींची शक्यता कायम आहे. महाराष्ट्रात खास करून विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाळी वातावरण 8 तारखेला अपेक्षित आहे. यामध्ये वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नांदेड, हिंगोली, वाशिम, लातूर पूर्व भागात त्याचा प्रभाव राहील. जालना आणि संभाजीनगरच्याही काही भागात त्याचा प्रभाव राहणार आहे. कोकणातील पावसाळी वातावरण अधूनमधून चालू राहील. या वातावरणाचा प्रभाव विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात कायम राहणार आहे. त्याच वेळेस गोव्याच्या दरम्यान एक सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे. 9 तारखेला मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात यापूर्वी दाखवला जात होता. आज आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा त्यामध्ये वातावरणीय बदल झाला आहे आणि केवळ मराठवाडा, विदर्भ, कोकण असंच पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे. 10 तारखेला मात्र हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढत जाणार आहे. म्हणजे यापुढे विदर्भातील पाऊस वाढणार आहे, मराठवाड्यातही पाऊस वाढेल, कोकणातही पाऊस वाढेल, परंतु पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाचं प्रमाण कमी होईल. ज्या प्रमाणात मॉडेल यापूर्वी वातावरण दाखवत होते कमी दाबाचं, त्या प्रमाणात पावसाचं वातावरण आजही तयार होताना दिसत नाही. आपण 12 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी फार समाधानकारक अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण होताना दिसत नाही. या साप्ताहिक अंदाजामध्ये विदर्भ, मराठवाड्यात समाधानकारक पावसाची नोंद होईल असा एक अंदाज आहे. कोकणातही पाऊस होतोय. पर्जन्य छायेच्या प्रदेशात थोडी घट निर्माण होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपण स्कायमेटचा अंदाज घेतलेला नव्हता. आता आपण जर 6 तारखेला आज महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं, पावसाळी वातावरणाचा प्रभाव हा केवळ महाराष्ट्रातील वातावरण 6 तारखेला बघितलं तर केवळ ढगाळ परिस्थिती विदर्भामध्ये आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या किंवा उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं पावसाळी वातावरण राहील. कोकणातही हलक्या सरी होतील, परंतु प्रभाव कमी होतोय. 7 तारखेला मात्र विदर्भ, मराठवाड्यात पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती निर्माण होते. दक्षिण कोकणामध्ये सुद्धा प्रभाव निर्माण होतोय. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेलं कमी दाबाचं क्षेत्र कमजोर होत आहे. मात्र गोव्याच्या दरम्यान एक क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. एकूणच 8 तारखेला आपण जो अंदाज दिलाय त्याप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भात पावसाळी वातावरण वाढेल. दक्षिण कोकणातही पाऊस असेल. 9 तारखेला देखील विदर्भ, मराठवाड्यात आणि दक्षिण कोकणातच पाऊस असण्याची शक्यता आहे. इतरत्रही स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं. 10-11 तारखेलाही विदर्भ, मराठवाड्यात पाऊस असेल. 11 तारखेपासून कोकणातील पाऊस पुन्हा वाढणार आहे. एकूणच आपण अरबी समुद्रात पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे केरळ ते सुरत अशा प्रकारचं पावसाळी वातावरण 12 तारखेला वाढताना आपण बघतो. अरबी समुद्रातून पावसाचा जोर 11 तारखेपासून वाढेल. एकूणच आपण जर 13 तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण राहील. आपण ECMWF मॉडेलनुसार जर अंदाज बघितला
तर मराठवाडा, विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण आजही राहण्याची शक्यता. 7 तारखेला या वातावरणात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हलका कमी दाबाचा प्रभाव विदर्भ मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणामध्ये ECMWF मॉडेलने कायम दाखवला आहे. 9 तारखेला देखील महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण ECMWF ने कायम दाखवलं आहे. त्यामुळे एकूणच वातावरणाचा कोणत्या मॉडेलनुसार प्रभाव निर्माण होईल हे पाहावं लागेल. 10 तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी प्रभाव राहणार आहे. 11 तारखेलाही महाराष्ट्रात विरळ पावसाळी वातावरण राहील. 12 तारखेलाही महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होत राहील, परंतु कोकणातील पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. 13 तारखेला देखील कोकणातील पावसाचं प्रमाण असेल, परंतु एकूणच पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आपल्याला अजूनही दिसतंय. मान्सून ट्रफमुळे उत्तर भारतात किंवा मध्य भारतावर जो पावसाचा प्रभाव तयार झाला होता तो साधारण 11 तारखेनंतर कमजोर होणार आहे. दोन्ही समुद्रात पावसास पोषक स्थिती निर्माण होईल. त्यामुळे भविष्यामध्ये मध्य भारतावर किंवा उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतासहित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची संकेत आहे.